स्वामी भक्तांनो, जेव्हा देवाला आपल्या भक्ताचे यश वाढवायचे असते तेव्हा ते आपल्या भक्ताची विविध प्रकारे परीक्षा घेतात। अशा अद्भुत अद्भुत लीला रचतात की ज्या पाहून सामान्य मनुष्य आश्चर्यचकित होऊन जातो आणि विचार करतो की देवाने अशी लीला का रचली असेल। जर आपण आपल्या सामान्य बुद्धीने देवाच्या लीला समजून घ्यायला गेलो तर आपल्याला समजणार नाही। अशीच ही एक कथा खरी पतिव्रता नारी अनुसयाची। अत्री मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती। ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे। तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी। वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसयाच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्त हस्ताने गेला नाही। तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्य सुद्धा तिला भिवून वागे। अग्नी तिच्या पुढे शीतल होई, पवन तिच्या पुढे नम्र होई। तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिच्या पुढे थरथर कापत। एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव, पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले। या दरम्यान देवी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांना आपल्या पतिव्रता धर्माचा खूप अभिमान झाला होता आणि देव दुसऱ्या मनुष्याला झालेला अहंकार सहन करून घेतात, पण जर त्यांच्या भक्ताच्या मनात जर अहंकार उत्पन्न झाला तर ते त्या अहंकाराचा लगेच समूळ नाश करतात। यामुळेच त्यांना भक्तवत्सल म्हटले गेले आहे। जेव्हा देवाने हे पाहिले की या तिन्ही देवींना पतिव्रतेचा मोठा अहंकार झाला आहे तेव्हा त्यांनी तो अहंकार तोडण्यासाठी देवऋषी नारद यांच्या मनात विचार घातला। नारदांचे नाव मुळीच कळीचा नारद। त्यांनी अनुसयाच्या पतिव्रतेची वार्ता वैकुंठाला जाऊन विष्णूची पत्नी लक्ष्मीला सांगितली। शंकराची पत्नी पार्वती पुढे अनुसयाच्या पतिव्रतेचे गुणगान गायले। ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री पुढे तिच्या आदरातिथ्याविषयी धनोद्गार काढले। तेव्हा साहजिकच त्यांना त्या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला। ही अनुसया यत्किंचित मानव व आपण देवी। तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही, तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखवला आणि त्यांच्याकडे अनुसयेचे सत्व भंग करण्याचा हट्ट धरला। तेव्हा त्या त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणाल्या, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो। असे म्हणून ते तिघे मिळून मृत्यूलोकात याव्यास निघाले। त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली। शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा थाटात ते तिघे अत्री मुनीच्या आश्रमात आले। भर दुपारची वेळ, ऊन मी म्हणत होते। अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसाव्यास आसन दिले। त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले। त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले। पण तिला अतिथी म्हणाले, आम्ही लांबून आलो असून तुझे सुंदर रूप पाहून आम्हास इच्छा झाली आहे की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे। हे वचन ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी कार्णिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरता आले असावे। यास जर मी विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल। माझे मन निर्मळ आहे, शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या मागे आहे। असे मनात आणून सती म्हणाली, थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणे करते। एवढे बोलून अनुसया तात्काळ घरात गेली। त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते। त्यास ही सारी कथा निवेदन केली। तेव्हा मुनीने अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक, त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे। तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली। हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले। तो का त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले। लहान बालक, अगदी लहान, ती 3 गोजरी बालके पायाजवळ लोळू लागली। नंतर ती रडू लागली। तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि भूक लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले।
त्यांची सुधा निवारण केली व त्यांना पाण्यात घालून थोपटून निजवली. असे या प्रतिव्रतेचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली, पण ही तिन्ही बालके मात्र आहेत त्याच स्वरूपात राहिली. असं होता होता एकदा नारद मुनींची स्वारी अत्री मुनींच्या आश्रमात आली. मुनीने त्यांचे आदराने स्वागत करून बसाव्यास आसन दिले. तेव्हा त्याच ठिकाणी ती 3 बालके ब्रह्मा, विष्णू, महेश रांगत खेळत असताना नारदांनी पाहिली. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले, पण तेथे ते काहीच बोलले नाहीत. अत्री मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी, पार्वती, सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या. तेव्हा त्या तिघींनी नारदांना हात जोडून विनंती केली की हे मुनिवर, आम्हाला त्या अत्री मुनींच्या आश्रमात घेऊन चला, म्हणजे आम्ही आपापले पती परत शोधून घेऊन येऊ. तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्री मुनींचा आश्रम दाखवला. इकडे या तिघी त्या अनुसयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अत्री मुनींनी फिरून गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्रे घेऊन अनुसया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णू, शंकर, ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसये, आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग. तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा, विष्णू, महेश माझ्या घरी 3 मूर्ती एक रूप होऊन पुत्राप्रमाणे राहू दे असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले आणि बालक रूपातील श्री दत्त महाराज अत्री आश्रमात अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला. 3 शिरे, 6 हात आणि तेजस्वी अंगकांतीचे हे बालक पाहून सती अनुसयाला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य हो. त्यानंतर देवलोकात पोचल्यावर तिन्ही देवींना विचारले की आता सांगा, त्रिलोकात श्रेष्ठ पतिव्रता कोण आहे? तेव्हा तिन्ही देवीने एकसाथ सांगितले की भगवती अनुसया हीच सर्व पतिव्रतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. तिच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ पतिव्रता त्रिलोकात कोणीच नाही. आणि त्यांनी देवी अनुसयेला वरदान दिले की जो कोणी मनुष्य तुझे प्रातकाळी स्मरण करेल त्याला जीवनात धन, धान्य, बुद्धी, आरोग्य याची प्राप्ती होईल. अशा रीतीने स्वामी भक्तांनो, माता अनुसया हीच पूर्ण त्रिलोकात सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहे आणि तीच भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या दत्तात्रेय अवतारातील माता आहे. स्वामी भक्तांनो, असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.